श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत. पश्य मे पार्थरूपाणि शतशः अतसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्ण आकृतीनी च. या श्लोकावरती आपण चर्चा करत होतो. आता पुढचे 2 श्लोक पण आपण घेऊ, म्हणजे एकत्र सर्व त्याचा अभ्यास करू आपण. आता पुढचे 2 श्लोक असे आहेत. पश्य आदित्यान वसून रुद्रान अश्विनो मरुतस्तथा बहुनी अदृष्ट पूर्वाणी पश्य आश्चर्यानि भारत. इह एकस्यं जगत्कृत्स्नं पश्चात् सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान् द्रष्टुम इच्छसि. श्री भगवान वासुदेव श्रीकृष्ण आपला ऐश्वर्य सांगत आहेत. विश्वरूप कसं असेल त्याची झलक थोडक्यात माहिती अर्जुनाला सांगत आहेत, संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगत आहेत. याचं कारण हे की अर्जुनाच्या मनाची तयारी व्हावी. आपली भूमिका तयार करत आहेत श्रीकृष्ण महाराज, आणि अर्जुनाच्या मनाची तयारी व्हावी. आता आपण बघा, कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर जसं आपण ट्रेनिंग देतो तशा प्रकारे हे दृश्य पाहण्यासाठी, विश्वाचं दृश्य पाहण्यासाठी अर्जुनाच्या मनाची तयारी व्हायला पाहिजे. नाहीतरी हे विश्वरूप पाहिल्यानंतर तो घाबरू शकतो, डगमगू शकतो, विचलित होऊ शकतो, इव्हन तो बेशुद्ध पण पडू शकतो. अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते हे भगवंताला माहीत आहे. त्यामुळं सुरुवातीला भगवान संक्षिप्त रूपामध्ये आपलं ऐश्वर्य वर्णन करतात की अर्जुनाची मानसिकता तयार व्हावी दृश्य पाहण्यासाठी. ज्यावेळेस तो विश्वरूप पाहिल तो डगमगू नये, बेशुद्ध पडू नये, विचलित होऊ नये, हा हेतू आहे. आता पहिल्या श्लोकामध्ये पश्य मे पार्थरूपाणि भगवान काय म्हणतात, हे अर्जुना, शतशः अतसहस्रशः माझे 100, 1000, शतशः सहस्रशः म्हणजे अनेक रूपे आहेत, अनंत रूपे आहेत, आणि नानाविधानी नाना प्रकारचे आहेत, दिव्यानी दिव्य आहेत, आणि नाना वर्णाचे आहेत, नाना आकृतीची आहेत. आपण कालच्या अगोदरच्या सत्रामध्ये पाहिलं, ज्ञानेश्वर महाराजांनी याचं विस्ताराने वर्णन केलेलं आहे. आपण त्यांचे श्लोक जे आहेत ओव्या वाचून बघितल्या, आपण फक्त वाचून घेतल्या होत्या. तिच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या विश्वरूपाचं कसं असेल विश्वरूप याची झलक दाखवली होती. तिच्यामध्ये बऱ्याच आकाराचे, बऱ्याच स्वभावाचे, बरेच कार्य करणारे आणि बरेच रूपरंग असलेले अशा प्रकारचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं होतं. त्याचा सार सांगतो आता मी. तिच्यामध्ये आकार कसे होते, काही लठ्ठ होते आणि काही जाड होते, काही सटपातळ होते, काही काडी पैलवान म्हणतो बघा आपण, अशा प्रकारचे काही होते. जाड होते, लठ्ठ होते, सडपातळ होते, काडी पैलवान होते, काही उंच होते, काही ठेंगणे होते, काही सुंदर होते, काही बिभत्स होते, आणि काही अकराळ विक्राळ असे रूप घेतलेले. अशा बऱ्याच आकाराचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. आणि दुसरं काय सांगितलं, बरेच रूप म्हणजे रंग, कशा प्रकारचे रंग होते त्यांचे आपणाला सर्वांना माहीत आहे. काळा, गोरा, सावळा हे 3 रंग आपल्याला माहीत आहेत. काळा, गोरा आणि सावळा. जास्तीत जास्त आपण
घननीळ म्हणतो बघा. रामचंद्र प्रभू आणि श्रीकृष्ण महाराज हे मेघवर्णासारखे होते, म्हणजे घननीळ होते. एवढे 3-4 फक्त रंग माहीत आहेत आपल्याला, रूप माहीत आहे. परंतु इथं ज्ञानेश्वर महाराजांनी काय वर्णन केलेलं आहे, बऱ्याच प्रकारचे सोनेरी आहेत, स्फटिकाप्रमाणे एकदम पांढरे आहे. स्फटिक जसा पांढरा असतो तसा आहे, काळा आहे, गोरा आहे, सावळा आहे, हे तर आहेच आहे. नंतर पिंगट आहे, शेंद्री आहे, हिरवागार पण आहे, हिरवे पण असतात म्हणे. मनुष्याचा रंग हिरवा पण असतो, लाल आहे, निळा आहे, भगवा आहे, अशा प्रकारचे रंग. गुलाब असतो तशा प्रकारचा. सोनचाफ्यासारखी पिवळी, सोनचाफा जसा पिवळा असतो तसा काही जे आकृत्या आहेत सोनचाफ्यासारख्या आहेत. असे अनेक वर्णाचे ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे या भगवंताच्या विश्वरूपामध्ये. वेगवेगळ्या रंगाचे, नंतर वेगवेगळ्या स्वभावाचे पण सांगितले त्यांनी. काही आहेत, काही कपटी आहेत, काही निष्कपट आहेत, काही बडबड करणारे आहेत, काही मौन आहेत, काही लोभी आहेत, काही विरक्त आहेत, काही उदार आहेत, काही कंजूस आहेत, काही क्रूर आहेत, सौम्य आहेत, अशा प्रकारचं. आणि वेगवेगळ्या प्रकारचं कार्यपद्धती पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहे. काही खटपट करणारे आहेत, काही स्वस्थ बसून राहणारे आहेत, काही उद्योगी आहेत, काही आळशी आहेत, काही शस्त्रधारी आहेत, काही निशस्त्र आहेत, काही जागणारे आहेत, काही झोपणारे आहेत, काही सावध आहेत, काही बेसावध आहेत, काही काळजी करणारे आणि काही बेफिकर आहेत, बिनधास्त आहेत. अशा बऱ्याच प्रकारचं, बऱ्याच आकाराचे, बऱ्याच स्वभावाचे, बऱ्याच रंगाचे, बऱ्याच कार्य करणारे असे वेगवेगळे प्राणी किंवा मनुष्य जाती म्हणा या भगवंताच्या विश्वरूपामध्ये आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणखीन काय सांगतात बघा, ते दुसऱ्या श्लोकामध्ये काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज, हे अर्जुना बघ म्हणे, पश्य आदित्यान वसून रुद्रान अश्विनो मरुतस्तता बहुनी अद्रष्टपूर्वानी पश्य आश्चर्यानी भारत. म्हणजे हे अर्जुना, ह्या माझ्या विश्वरूपामध्ये तू बघ आदित्यान म्हणजे आदितीचे पुत्र. सूर्याला आदित्य म्हणतात. ते 12 सूर्य आहेत असं आपलं शास्त्र सांगतं. आदित्य 12 आहेत. ह्या 12 सूर्यांना तो माझ्या विश्वरूपात पहा. वसून अष्टवसू आहेत म्हणतात. 8 वसू, रुद्र महादेव याच्यापैकी एक आहे, 11 रुद्र आहेत. अश्विनी कुमार 2 अश्विनी कुमार आहेत. आणि मरुतस्थ म्हणजे मरुत वायू, ते 49 वायू आहेत असं म्हणतात. 49 वायू चा उल्लेख आपल्या शास्त्रामध्ये आहे. नंतर ते काय म्हणतात, अशा प्रकारचे 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, 2 अश्विनी कुमार आहेत, 8 वसू आहेत, अशा प्रकारचे. आता ह्याच्यावर एक समजलं जातं, आपल्या त्या सर्वाची जर बेरीज केली आपण की 12 आदित्य म्हणजे 12 सूर्य, नंतर 8 वसू, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार, हे असं मिळाले तर 33 होतात. म्हणून काही संत महात्मे म्हणतात, त्यांचं मत असं आहे काही संत महात्म्याचं की 33 कोटी देव नाही आहेत. 33 कोटी नाही आहेत, 33 प्रकारचे देव आहेत. काही ठिकाणी कोट म्हणजे प्रकार असं उल्लेख आहे. तर काही संत महात्मे म्हणतात 33 कोटी देव नसून हे 33 देव आहेत असा त्यांचा अभिप्राय आहे. आणि आणखीन काय म्हणतात ते पहा, बहुनी अद्रष्टपूर्वाणी, पुष्कळ, बहुनी म्हणजे पुष्कळ, अद्रष्ट म्हणजे दिसणार पण नाहीत अशा प्रकारचे, आश्चर्यकारक, तू अगोदर कधी पाहिला नसेल. बहुनी अद्रष्टपूर्वाणी, पुष्कळ प्रकारच्या गोष्टी तू अगोदर सुद्धा कधी पाहिल्या नसतीस, त्या पश्य आश्चर्यानी भारत. तू हे आश्चर्यकारक गोष्टी तू आता पहा.
हे अर्जुना, ह्या माझ्या विश्वरूपामध्ये हे असलं विश्वरूप आहे, तिच्यामध्ये तू अगोदर कधीच पाहिलं नसशील अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा तू माझ्या विश्वरूपामध्ये पाहू शकतोस, अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आणि दुसरं काय म्हणतात, इह एकस्यम जगत्कृत्स्नं पश्चाद सचराचरम. ह्या एका ठिकाणी भगवान काय म्हणतात, ह्या माझ्या एका ठिकाणी जे आहे सर्व चराचर जगत, सर्व चराचर पहा. आणखीन काय म्हणतात, सर्व सृष्टी मम देहे गुडाकेशन यच्चान्य द्रष्टुम इच्छसी यतच अन्य द्रष्टुम तुला जी जी इच्छा वाटेल ती पहा. ते काय सांगतात, तुला जे इच्छा वाटेल ते पहा. आणि अशा काही गोष्टी या संसार म्हणजे माझ्या विश्वरूपात आहेत की तू इच्छा पण केली नव्हतीस, हे असं असेल पण असं तू इच्छा पण केली नसेल, तू तर्क पण करू शकणार नाहीस. इतक्या गोष्टी माझ्या या विश्वरूपात आहेत. तुला जे पाहू वाटेल, जी इच्छा असेल ते पहा आणि इच्छेच्या पलीकडे सुद्धा पहा. म्हणजे तू तुझा तर्कसुद्धा जाणार नाही, तुझं मन पण तिथं जाणार नाही, तुझी बुद्धी पण तिथं पोहोचणार नाही. इतक्या गोष्टी माझ्या या विश्वरूपात आहेत असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पाहू आपण थोडक्यात. ते सांगत आहेत की ते काय म्हणतात पहा, ज्या ते सांगावया वेद बोबडे, पाहूया काळाचे आयुष्य थोकडे. म्हणजे ह्या माझ्या विश्वरूपाचं वर्णन करण्यासाठी वेदसुद्धा बोबडे झाले म्हणतात. म्हणजे त्यांनासुद्धा सुचलं नाही, त्यांना पण माझं वर्णन करता येत नाही माझ्या विश्वरूपाचं. बोबडे झाले म्हणजे त्यांची बोलती बंद झाली. पाहूया काळाचे आयुष्य थोकडे. आता काळ किती आहे, हो काळ किती आहे माहीत नाही, इतका काळ आहे आपण म्हणतो ना. परंतु त्या काळालासुद्धा त्याचं पण आयुष्य कमी पडलं की हे माझं रूप पाहण्यासाठी. पाहूया काळाचे आयुष्य थोकडे. काळाचं आयुष्य पण कमी पडलं माझं एवढं रूप पाहण्यासाठी. धातयाही परीन सापडे ठाव जयाचा. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा माझा ठाव लागला नाही. अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज म्हणत आहेत. ज्ञानेश्वर महाराज सविस्तर वर्णन करत आहेत, समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की हे परमात्म्याचं ऐश्वर किती आहे. वेदसुद्धा बोबडे झाले, नंतर तुमचा काळसुद्धा थकला की नंतर ब्रह्मदेवाला पण ठाव लागला नाही. जाते वेदत्रयी कधी नायके, ते इथे प्रत्यक्ष देख अनिके. वेदत्रय म्हणजे 3 वेदाला सुद्धा कळालं नाही. वेद म्हणतो आपण आपल्या धर्मामध्ये म्हणा, सनातन धर्मामध्ये वेदत्रयी हे ज्ञान, पूर्ण ज्ञान असं आपली धारणा आहे. ह्या वेदत्रयी म्हणजे त्या 3 वेदांनासुद्धा हे समजलं नाही, माझं ऐश्वर समजलं नाही. कधी नाही की ते इथे प्रत्यक्ष देख अनेके. त्यांनासुद्धा जे माहीत नाही ते सुद्धा तू माझ्या या विश्वरूपामध्ये पहा असं म्हणत आहेत. भोगी ऐश्वर्याची कौतिके महासिद्धी. हे माझं आश्चर्यजनक हे आहे, ऐश्वर आहे, तू पहा आणि त्याचा आनंद घे. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. या मूर्तीच्या किरीटी रोममुळे देखे पा सृष्टी, सुरतरू तळवटी तृणापूर जैसे. आता सुरतरू म्हणजे काय म्हणतात पहा, कल्पतरू. कल्पतरूच्या खाली गवत असतं म्हणे, लहान 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 तृणांकुर, तृण असतात, पुष्कळ असतात असं म्हणतात, सांगितलेलं आहे. तर जे हे कल्पतरूच्या खाली जे पुष्कळ लहान 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 गवत असतात तिच्यापेक्षा पण जास्त माझ्या मूर्तीच्या किरीटी रोममुळे. म्हणजे माझ्या अंगावर जे रोम असतं, आपल्या हे जे छोटे 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 जे केस असतात त्याला रोम म्हणतात. त्या एकेका रोमामध्ये की
कितीतरी सृष्टी आहेत. हे असं पहा, आपण एक वेळेस पाहिलं होतं पहा, अंडे आणि उंट आणि एकेका अंडामध्ये कितीतरी ब्रह्मांड. तशा प्रकारे इथं सांगत आहेत, माझ्या एकेका रोमामध्ये म्हणजे माझ्या एकेकाच्या छोट्या छोट्या केसामध्ये कितीतरी ब्रह्मांड आहेत असं सांगत आहेत. चंड वाताचनी प्रकाशे उडत परमाणू दिसते जैसे. आता एखादी वावटळ आली, वावटळ आल्यानंतर आपण पृथ्वीवरचे कण उडतात बघा, चौकडे उडतात, धुराळा म्हणतो आपण त्याला. तशा प्रकारचे हे ब्रह्मांड चौकडे फिरत आहे. अशा प्रकारचं ब्रह्मत कटास तैसे अवयव संधी एव एकाकच्या प्रदेशे विश्वदेक विस्तारशे आणि विश्वाही पर्वते मानसी जरी देखावे भरते. वावटळीमध्ये जसं कण फिरतात तसे हे पूर्ण ब्रह्मांड किंवा आकाशगंगा फिरत आहेत अशा प्रकारे. आणि ते काय म्हणतात, आणि विश्वाही पर्वते मानसी जरी देखावे. तुला जर वाटलं ह्या विश्वाच्या पलीकडे आणखीन काय आहे अशी इच्छा झाली ते सुद्धा पहा. म्हणजे तू कल्पनाही करू शकणार नाहीस, तुझी बुद्धी तिथपर्यंत जाणार नाही, मन जाणार नाही, तिच्या पलीकडे सुद्धा मी आहे अशा प्रकारचं ऐश्वर्य भगवान सांगत आहेत. ही भूमिका तयार करत आहे अर्जुनाच्या मनाची. आता पुढे पाहू की आणखीन भगवंत कशा प्रकारे आपलं ऐश्वर्य दाखवतात आणि कशा प्रकारे अर्जुन ते ऐश्वर्य पाहतो आणि कसं वर्णन अर्जुन त्या ऐश्वर्याचं कसं वर्णन करतो हे आपण पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते हर हर महादेव. ओम शांती शांती शांती.